के कर्मचारी संघर्ष करो, एमएससीबी के कर्मचारी संघर्ष करो, एमएससीबी के कर्मचारी संघर्ष करो। कोण म्हणता देणार नाही, कोण म्हणता देणार नाही, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी। इनकलाब, 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 इनकलाब। One day, one day, one day, one day, one day। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। राहुल गांधी संघर्ष करो, राहुल गांधी संघर्ष करो, राहुल गांधी संघर्ष करो। संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देश विकायला काढलेला आहे। हे अलीबाबा और 40 चोर आणि ही 3 माकडं जी आहेत केंद्र सरकारची या महाराष्ट्रातली, यांनी संपूर्ण महाराष्ट्र विकायला काढलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून एमएससीबीचं खाजगीकरण करतायत, अडाणीला देतायत। एमएससीबी वरती मध्ये 1 लाख कर्मचारी आहेत महाराष्ट्रात, तेही आज लाक्षणिक संपावरती आहेत। त्यांच्या सर्व कुटुंबांवरती जवळजवळ 5 ते 7 लाख लोकांवरती उपासमारीची पाळी आहे। हे ठाणं संपूर्ण खाजगीकरणाच्या माध्यमातून एमएससीबी हे ठाणं गुजरातच्या अडाणीला द्यायला काढलेलं आहे। थोड्या दिवसांनी येऊन या ठिकाणी ते आमची नावं सुद्धा गुजरातमध्ये घ्यायला लावतील, आम्हाला विचारतील केम छो विक्रांत भाई, कैसे छे, गुजरात में आऊ छे। तर त्यामुळे मराठी माणूस संपायला निघालेला आहे आणि म्हणून मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी, या बेरमशाहीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही हा गो बॅक सायमन, गो बॅक चले अडाणी, चले जाओ अडाणी, हा महात्मा गांधींनी दिलेली ही स्लोगन्स, आम्ही या लाला लाजपत रायनी दिलेली ही स्लोगन्स आम्ही या ठिकाणी घेतलेली आहेत। आम्ही संपूर्णपणे एमएससीबीच्या कामगारांच्या पाठीशी आहोत। ठाणेकर जनतेला माझं आव्हान आहे आमचं काँग्रेसचं, की आपण मोठ्या संख्येने आम्ही सह्यांची मोहीम हातात घेणार आहोत। मोठ्या संख्येने सह्यांच्या मोहिमेत सहभागी होऊन सर्वांनी एकत्रित एकजूट दाखवून या अडाणीला ह्या ठाण्यातूनच नव्हे तर या महाराष्ट्रातून हद्दपार करावा, याकरता आजचं हे निषेध आंदोलन आहे। या निषेध आंदोलनावरला सुजाता घागताई, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष, तसेच इतर राजनराजे असतील, इतर धर्मराज्य पक्ष असतील, संभाजी ब्रिगेड असतील, सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि त्यामुळे हे आंदोलन आम्ही संपूर्ण ठाणेभर नेणार आहोत। तर महानगरपालिकेच्या निवडणुका, बघा, महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ द्या किंवा विधानसभेच्या निवडणुका होऊ द्या किंवा मग लोकसभेच्या निवडणुका होऊ द्या, त्याच्याशी काही घेणं देणं आहे। जनतेचा आवाज बुलंद असतो। गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। हे या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे, या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस जिवंत आहे, या महाराष्ट्रामध्ये सरकारी कर्मचारी जिवंत राहायला पाहिजे आणि या सरकारी यंत्रणेमध्ये मराठी माणूसच जगला पाहिजे। गुजराती येता कामा नये। एमएससीबी जर ही खाजगीकरण केलं तर या सगळ्या एमएससीबीच्या कर्मचाऱ्यांना गुजराती आडनाव लावावं लागेल, अडाणी आडनाव लावावं लागेल आणि त्याचा आमचा विरोध आहे त्याला। 2 गुजरात्यांना पूर्ण महाराष्ट्र द्यायचं ठरवलेलं आहे। 2 गुजरात्यांना महाराष्ट्र द्यायचं ठरवलेलं आहे। म्हणूनच काल तुम्ही मीरा भाईंदरला बघितलं कशा प्रकारे 50 खोके एकदम ओके। काल विधान भवनाच्या पायऱ्यांवर बघितलं 50 खोके मर्सिडीज एस क्लास ओके, ऐकलं का? फट स्वाहा, फट स्वाहा, तुम्ही बघितलं, फट स्वाहा, कोंबडी चोर, म्हणजे यांची काय अवस्था झाली आहे तर तुम्ही बघाल। कॅन्टीनवाल्याला आज मारलेला आहे आमचे संजय गायकवाड, टॉवेल आणि ह्याच्यावरती बनियनवर खाली उतरलेत आमदार महाराष्ट्राचे। महाराष्ट्र हा आधुनिक महाराष्ट्र, महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र, त्या महाराष्ट्राची हे नेताना हे लोक टॉवेल आणि बनियन, म्हणजे टॉवेल गँग, बनियन गँग, चड्डी गँग अशी यांची अलीबाबा आणि 40 चोर झालेली आहे। त्याच्याबरोबर ही 2 माकडं आणखीन आहेत, कळलं काही 3 माकडं मिळून कुछ सुना नहीं, कुछ देखा नहीं, कुछ हो नहीं। अमित शाह इनका बाप है, मोदी इनका बाप है, मोदी इनका बाप हो सकता है, हमारा बाप मोदी हो नहीं सकता। महाराष्ट्र मराठी आदमी का बाप मोदी हो शकत नहीं।